Hello friends, welcome to our channel Learn with Avadut. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सेट्स डिफरंट टाइप्स आणि इक्वल सेट्स म्हणजे काय. 4 टाइप्स बघितले होते. सिंगलटन सेट, परत एम्प्टी सेट, सेकंड वन आणि थर्ड वन फायनाइट सेट आणि फोर्थ वन इनफायनाइट सेट्स. त्याच्यानंतर आपण बघितले होते 2 सेट इक्वल कधी असतात ते आपण चेक केलं होतं. त्या बेसिसवरती आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायचा आहे. सो let's start with the practice set 1.2. First example आहे, decide which of the following are equal sets and which are not. A, B, C 3 सेट दिलेत, यातले कोणते सेट इक्वल आहेत आणि कोणते नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. सो नाउ लेट्स स्टार्ट विथ सेट नंबर ए. ए हा सेट दिलेला आहे आपल्याला. या सेटमध्ये काय दिले 3x - 1 = 2 मेन्शन केलं आहे. हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सो लेट्स सॉल्व दिस इक्वेशन. 3x - 1 = 2. -1 राईट हँड साईडला गेल्यावरती काय होणार 3x = 2 + 1 3x = 2 + 1 3x = 3/3 जी व्हॅल्यू किती आली 1 3 1 जा 3 1 जा. सो ए या सेटची याची व्हॅल्यू किती आली 1 आली. नाव लेट्स सॉल्व द सेकंड, ती म्हणजे बी. बी हा काय इज एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज neither prime nor composite number. सो neither prime nor composite number असा एकमेव नंबर आहे तो म्हणजे काय 1. सो b = 1. याची पण व्हॅल्यू किती आली 1. नाव लास्ट आहे x हा काय नॅचरल नंबर आहे आणि सेकंड x इज लेस दॅन 2. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून 2 3. दिले काय x ही जी व्हॅल्यू आहे ती नॅचरल नंबर आहे. सेकंड काय विचारले लेस दॅन 2 पाहिजे म्हणजे आला कोणता 1. सो सी ची व्हॅल्यू काय आली 1 आली. क्लिअर. ए बी सी या तिघांची व्हॅल्यू काय आली 1 आली. सो A = B = C. All 3 sets are equal. Clear? Now let's take a second example. Decide whether set A and B are equal. Give reason for your answer. A आणि B दोन सेट दिलेत, दोघं पण इक्वल आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचे. नाव ए काय रीड द सेंटेन्स. ए हा इवन प्राईम नंबर. प्राईम नंबर आपल्याला माहिती आहे जो फक्त 1 आणि जो स्वतःचा जो नंबर आहे सेल्फ या दोघांशीच फक्त तो डिवाइड होतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतला होता 2 हा डिवाइड होतो 1 ने, सेकंड 2 ने. किंवा आपण जो एक्झाम्पल घेतला होता 3 हा डिवाइड होतो 1 आणि स्वतः नंबर 3 ने. सो हे नंबर झाले प्राईम नंबर. आता आपल्याला विचारलं का इवन प्राईम नंबर आणि आपल्याला माहिती आहे एकमेव इवन प्राईम नंबर ह्या जगात आहे तो म्हणजे 2 ला मान दिलेला आहे. तो एकमेव इवन प्राईम नंबर आहे. सो ए ची व्हॅल्यू काय आली 2 आली बिकॉज इवन प्राईम नंबर कोणता आहे 2 आहे. बाकी सगळे प्राईम नंबर्स जे आहेत ते सगळे काय ऑड नंबर आहेत. सो ए ची व्हॅल्यू 2 आली. नाव लेट्स टेक अन सेकंड बी. बी सेट काय दिले 7x - 1 = 13. लक्ष द्या b = 7x - 1 = 13. इम्पॉर्टंट काय हे इक्वेशन सॉल्व करणं. सॉल्व केल्यावरती जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपल्याला चेक करायचं आहे. सो 7x - 13 7x - 1 = 13. आता यातली जी -1 आहे ती टर्म गेली राईट हँड साईडला. सो 7x = 13 -1 झाला काय +1. सो 7x 13 + 1 14. x = 14 / 7. हा जो 7 इथं मल्टिप्लाइडमध्ये होता इक्वल टूच्या पलीकडे गेल्यावरती काय झाला डिव्हिजन झाला. सो 7 1 जा 7 2 जा. सो इथली व्हॅल्यू किती आली 2 आली. सो थोडक्यात बी ची व्हॅल्यू काय आली 2 आली आणि ए ची व्हॅल्यू काय 2 आहे. सो आर ए अँड बी इक्वल येस का दोघांची पण व्हॅल्यू काय सेम आहेत ते म्हणजे काय 2 आहेत. सो A and B are the equal sets. Yes, good. Now let's start with a third example. Third example काय दिले which of the following are empty set. क्वेश्चन नीट वाचा. A B C या 3 सेट दिलेत, यातली एम्प्टी सेट कोणती हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट ए हा काय ए सेट. यात सेंटेन्स काय दिलेत ए इज अ नॅचरल नंबर अँड स्मॉलर दॅन 0. दोन गोष्टी विचारलेत. ए हा काय नॅचरल नंबर आहेत. आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून 2 3 टिल इन्फायनाइट. पॉईंट काय विचारले स्मॉलर दॅन 0
नॅचरल नंबर स्टार्ट होते 1 पासून. स्मॉलर दॅन 0 किंवा 0 इन्क्लूड आहेत का नॅचरल नंबर्समध्ये? नाही. सो ए हा जो तुमचा सेट असणार आहे, या सेटमध्ये तुम्ही कोणती व्हॅल्यू घेणार? कोणतीच व्हॅल्यू येणार नाहीत. सो ए हा जो तुमचा काय असणार सेट हा एम्प्टी सेट असणार आहे. बिकॉज नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून आणि ए मध्ये विचारले की तुम्हाला स्मॉलर दॅन 0 विचारलं आहे. सो पॉसिबिलिटी काय? 0. सो ए मध्ये कोणताही एलिमेंट नसणार. सो दॅट्स वाय ए इज एन एम्प्टी सेट. या तुमचं काय असणार आहे? एम्प्टी सेट असणार आहे. बी विचारले काय? एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. बी मध्ये विचारले काय? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो असा कोणता नंबर आहे ज्याचा स्क्वेअर 0 आहे? तो नंबर कोणता आहे? 0. सो 0 हा जो नंबर आहे याचा स्क्वेअर काय असणार आहे? 0 असणार आहे. सो दॅट्स वाय बी मध्ये आता एलिमेंट कोणता असणार आहे? 0. क्लिअर? बी मध्ये जो एलिमेंट आहे तो 0 आहे. एम्प्टी आहे का? नाही. देयर इज बिग डिफरन्स बिटवीन 0 आणि एम्प्टी. एम्प्टी म्हणजे कोणताही एलिमेंट नाही आणि मी जेव्हा 0 म्हणतोय तेव्हा त्याच्यात एलिमेंट आहे. तो कोणता एलिमेंट आहे? 0 एलिमेंट आहे. सो बी इज नॉट एन एम्प्टी सेट. सो बी हा काय? इट इज नॉट एम्प्टी. क्लिअर? आता नाव सी मध्ये एकदा चेक करून घ्या. सी मध्ये इक्वेशन कोणतं दिलं आहे? 5x - 2 = 0 आणि x हा काय? x बिलॉंग्स टू और इज एन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स. सो मला एक सांगा, x हा नॅचरल नंबरशी बिलॉंग करतो म्हणजे ह्यांची जी व्हॅल्यूज असणार आहेत 1, 2 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. ओके. नाव पहिले हे इक्वेशन सॉल्व करून घ्या. 5x - 2 इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावरती काय होणार? +2 होणार. सो 5x = 2. x = हे मल्टिप्लिकेशनमध्ये इथं काय होणार? 2/5. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे? 2/5. आता हा जे 2/5 आहे ह्याचा आणि नॅचरल नंबरचा काय संबंध आहेत का? नाहीत. कारण की विचारलं काय? एक्सची व्हॅल्यू काय नॅचरल नंबर पाहिजे. बट पॉसिबल आहे का नॅचरल नंबरमध्ये येणं 2/5? नाही. कारण की नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? 1, 2, 3, 4 एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये, फ्रॅक्शन्समध्ये नको आहेत आपल्याला. सो सी मध्ये असणारे एलिमेंट्स कोणता असणार आहे? एकही एलिमेंट असू शकत नाही कारण की 2/5 हा काय नॅचरल नंबर नाही. सो सी इज एन एम्प्टी सेट. सी इज एन एम्प्टी सेट. ए एम्प्टी आहे, बी इज नॉट एम्प्टी अँड सी इज एम्प्टी. नाव लेट्स गो विथ लास्ट एक्झाम्पल, तो म्हणजे 4th. राईट विथ रिजन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट आणि इनफायनाईट हे आपल्याला फाइंड आउट करायचे. फायनाईट म्हणजे काय? जे आपण काउंट करू शकतो किंवा ज्याला लिमिटेशन आहेत. इनफायनाईट म्हणजे काय? नो लिमिटेशन्स. सो फर्स्ट काय दिलं आहे? ए या सेटमध्ये x <10 आणि x हा काय? नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर आहे. सो वेन x इज <10 म्हणतो मी म्हणजे जेव्हा, आणि सेकंड काय म्हणलो आहे? x इज नॅचरल नंबर म्हणजे याची स्टार्टिंग, x या व्हॅल्यूची स्टार्टिंग कुठून व्हायला पाहिजे? 1 पासून व्हायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. नाव इट इज <10 म्हणलेत. सो आपण 10 काय इन्क्लूड करणार नाहीत. सो हे काय झाले? सेट झाले कोणाचे? ए या सेटचे एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अँड दे आर <10 आहेत का? बरोबर. नॅचरल नंबर आहेत का? आहेत. सो दोन्ही कंडिशन फुलफिल करतात का? आहेत. हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात जे एलिमेंट्स आहेत ते आपण काउंट करू शकतो का? येस, आपण काउंट करू शकतो. आणि काय? लिमिटेड व्हॅल्यूज आहेत का? आहेत. येस. मग त्यामुळं ए हा सेट हा तुमचा काय? फायनाईट सेट असणार. सो ए इज एन फायनाईट सेट. क्लिअर? फायनाईट सेट आपण का म्हणलं ते? नाव लेट्स टेक अ सेकंड एक्झाम्पल, तो म्हणजे बी. आता बी मध्ये विचारलं काय? y इज <-1 आणि y काय? इंटिजर आहे. आपल्याला माहिती आहे इंटिजर्स म्हणजे काय? निगेटिव्ह नंबर्स 0 अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स असतील जे 0 पेक्षा लेस असतील टिल इन्फायनाईट 0 आणि 0 पेक्षा पुढचे पॉझिटिव्ह नंबर्स ते कुठेपर्यंत? इन्फायनाईटपर्यंत. जेवढे काही सगळे नंबर्स असतील ते सगळे नंबर्स कुठे कोणाच्या अंडर येणार? इंटिजरच्या अंडर येणार.
आणि वाय ही जी व्हॅल्यू आहे ती काय -1पेक्षा लेस आहेत. -1पेक्षा लेस असणारे कोणते व्हॅल्यू आहेत -2 -3 लाईकवाईज. सो हा सगळा पूर्ण काय झाला, हा तुमचा सेट झाला. सो कोणता सेट आहे, बी या सेटचे एलिमेंट्स -1पेक्षा लेस. सो टिल कितीपर्यंत, टिल -इन्फायनाईटपर्यंत असतील त्यांची व्हॅल्यूज. सो आता हे इन्फायनाईट आहे तिथं व्हॅल्यूज क्लिअर झालं. सो बी हा सेट हा तुमचा फायनाईट आहे का, नाही, इट इज इन्फायनाईट बिकॉज दे हॅव जस्ट सेड -1पेक्षा लेस. कुठेपर्यंत थांबायचे विचारले का, नाही, गाडी एकदम शेवटपर्यंतच न्यायची, ते म्हणजे -इन्फायनाईटपर्यंत. सो दिस आर द इन्फायनाईट सेट. नाउ लेट्स गो विथ सी. सी मध्ये विचारले काय, सी इज अ सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल, तुमच्या क्लासमध्ये असलेले स्टुडंट्सची संख्या किती आहेत किंवा किती नंबर्स ऑफ स्टुडंट्स आहेत क्लासमध्ये, हे तुम्ही काउंट करू शकता का, येस. सो आर दे काउंटेबल, येस. सो सी हा सेट काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. का, बिकॉज द नंबर ऑफ द स्टुडंट्स आर, नंबर ऑफ स्टुडंट्स तुम्ही काउंट करू शकता. स्टुडंट्स कॅन बी काउंटेड, आपण काउंट करू शकतो. दॅट्स वाय सी हा सेट तुमचा फायनाईट सेट असणार आहे. सेम फोर्थ वन चेक करा. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेजेस. तुमच्या विलेजेसमध्ये किती लोक आहेत ते तुम्ही काउंट करू शकता, येस. अनलिमिटेड नसणार आहेत, लिमिटेड असणार आहेत, मग ते आपण काउंट करू शकतो, येस. सो दिस बी सेट हा काय असणार आहे, हा पण काय तुमचा फायनाईट सेट असणार आहे बिकॉज वी कॅन काउंट द पीपल. नाउ लेट्स टेक फिफ्थ, सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. तुमच्या लॅबमध्ये असणारे ॲपॅरेटस ते तुम्ही काउंट करू शकता, येस. एकच विचारायचं, तुम्ही काउंट करू शकता, येस. सो हे काय पण फायनाईट सेट आहे. नाउ लेट्स सिक्स्थ वन, सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबरची स्टार्टिंग कुठनं होते, 0 पासून होते, 1 2 पासून इन्फायनाईटपर्यंत जाते. सो हे तुम्ही काउंट करू शकता का, नाही. So that's why the set of whole numbers is not a finite, it is an infinite set. So हे काय असणार तुमचं infinite set. Now last is set of rational numbers. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, रिअल नंबर, रॅशनल नंबर्स, होल नंबर, इंटिजर्स, नॅचरल नंबर्स, सगळे जे नंबर्स आहेत ते सगळे काय आहेत, इन्फायनाईट असणार आहेत. सो सेट ऑफ रॅशनल नंबर्स हा जो तुमचा असणार आहे, जे आपण क्यूने डिनोट करतो, ते पण काय असणार आहेत, इन्फायनाईट असणार आहेत. दे आर द इन्फायनाईट सेट. क्लिअर, ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघू. ओके, थँक्यू.